बापू हा. आम्हाला एक गोष्ट सांगा ना. सांगू कशी सांगू राजाची. हा राजाची सांगा. एक राजा होता, हा त्याला एक मुलगा होता. आणि तो काय करायचा, दिवस मावळाच्या आत झोपायचा हा. आणि दिवस उगवल्यावर ऊन आल्यावर उठायचा. हा त्याला काय हीच माहित नव्हती, लाईट ही दिवस माहित नव्हती. हा मग त्याने काय केलं, त्याचं जमलं लग्न. हा लग्न जमलं, वरात गेलं आणि तिथं आपल्या लग्नाचा कार्यक्रम ठरला. लग्नाचा कार्यक्रम ठरल्यावर किंवा आता नवरदेव म्हटल्यावर जागावंच लागते. जागला जागला ते गावात सगळे दिवस म्हणलं इथं सुरव्याची पिल्लं आहे. हा ही सुरव्याची पिल्लं आपल्या घरी नाही, आपल्या घरी नाहीची पण ह्याला माहिती नव्हतं. हा मग त्याने काय केलं, ते सगळी पिलं 2-4 पिलं गोळा केली आणि सासऱ्याच्या गंजीत नेऊन हा गंजीत नेऊन ठेवली. आणि मग गंजी पेटले. हा गंजी पेटल्यावर सगळी गाव गोळा झाला. हा गाव गोळा झालं, ह्यो लागला रडायला. नका म्हटलं तुला काय झालं रडायला, तो राजाचा जाव आहे, तू का रडतो म्हणले. म्हणला माझी राजाच्या गंजी जळणार आहे का, हा पण माझी सुरवेश पिलं जळली, त्याची मला भ्या वाटते. म्हणलं माझी पिलं जगावं, काही करा पण माझी पिलं जगावं. मग म्हणले कसली पिलं होती, मग त्यांनी जावली. म्हणलं हे असली पिलं होती. असली पिलं म्हणलं तुला आम्ही किती बी देऊ, पण म्हणलं त्या पेल्यासारखी पेलं नाही मिळाली, ते पेलं लय भारी होती. आणि मग गाव गोळा झालं, गावाने गंजी इजवल्या. गंजी इजवल्या आणि मग राजाने त्याला बोलवून घेतलं. म्हणला तुला सुरव्याची पेलं नाही तुला, म्हणलं तुझ्या घरी पोच करू आम्ही सुरव्या, पण रड नको म्हणले. ते रडायचंच राहिला. म्हणत दुसरं काय नाही, पण माझी पिलं जाळली ती मला. गंजी जाळणार आहे का, गंजीचं काय आपल्याला करायचं. असं झालं त्याच्यावर. आणि मग वरात आलं घरी. वरात आलं, मग वरात आल्यावर हळदी हे लावायला हे करायला जागली माणसं. मग ह्याला दिसले घरी गावात बी, आणि म्हणलं आमच्या घरी बी यायची. म्हणलं आम्हाला मला माहितीच नव्हतं मला. म्हणून म्हणला मी सुरू केला आणायला. असं झालं. तुम्हाला पण तुमचे आजोबा अशीच गोष्ट सांगतात का, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.